नमस्कार. कधी विचार केलाय का की वर्कआउट आणि कार्ब्सचं हे काय प्रकरण आहे? एकीकडे आपल्याला सतत सांगितलं जातं की अरे सिंपल कार्ब्स खाऊ नका, ते चांगले नाहीत. पण मग दुसरीकडे बघा, मोठे मोठे खेळाडू ते तर वर्कआउटच्या वेळी केळी, स्पोर्ट्स ड्रिंक्स, खजूर असं सगळं खात असतात. मग नक्की खरं काय? तर हाच तो प्रश्न आहे नाही का, की हे सिंपल कार्ब्स आपल्यासाठी नक्की काय आहेत, शत्रू की मित्र? चला, आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया अगदी सोप्या भाषेत. हा विरोधाभास खरंच खूप इंटरेस्टिंग आहे नाही का? बघा ना, एका बाजूला आपल्याला सांगितलं जातं की बाबा साखर आणि सिंपल कार्ब्सपासून लांबच राहा, आणि दुसऱ्या बाजूला जे टॉपचे खेळाडू आहेत तेच ह्या गोष्टी एनर्जीसाठी वापरतात. मग असं का? चला, यामागचं सायन्स काय आहे ते समजून घेऊया. ओके, तर मग वळूया सायन्सकडे. कार्ब्स वर्कआउटसाठी इतके महत्वाचे का मानले जातात? आपल्या शरीरात त्यांचं नेमकं काम तरी काय असतं? एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कार्बोहायड्रेट्स म्हणजे आपल्या शरीरासाठी पेट्रोल. खास करून जेव्हा आपण धावतो, वजन उचलतो किंवा असाच कुठलाही जास्त ताकदीचा व्यायाम करतो, एनर्जी मिळवण्यासाठी हाच मुख्य आणि सगळ्यात फास्ट सोर्स आहे. आणि ही प्रोसेस आहे ना, ती अगदी सरळ आहे. बघा, आपण कार्ब्स खातो, शरीर त्याचं रूपांतर ग्लुकोजमध्ये करतं, जी आपली इन्स्टंट एनर्जी आहे. आणि जी एनर्जी लगेच वापरली जात नाही ना, ती आपल्या मसल्समध्ये एका पॉवर बँकसारखी साठवली जाते. यालाच ग्लायकोजन म्हणतात. म्हणजे मग वर्कआउटच्या वेळी ती वापरता येते. बरं, मग काय होतं जेव्हा ही पॉवर बँक म्हणजे आपलं ग्लायकोजन कमी व्हायला लागतं? साहजिकच थकवा येतो, एनर्जी एकदम डाऊन होते आणि आपल्या परफॉर्मन्सवर त्याचा थेट परिणाम होतो. म्हणूनच वर्कआउटच्या आधी आणि नंतर कार्ब्स घेणं इतकं महत्वाचं आहे. ओके, आता वळूया कार्ब्सच्या दोन मुख्य प्रकारांकडे. एक आहे सिंपल आणि दुसरा कॉम्प्लेक्स. दोन्ही महत्वाचे आहेत, पण त्यांचं काम आणि वापरण्याची वेळ ही पूर्णपणे वेगळी आहे. असं समजा की हे आपल्या शरीरासाठी दोन वेगवेगळ्या प्रकारचे फ्यूल आहेत. सिंपल कार्ब्स म्हणजे कसं, रॉकेट फ्युअलसारखं पटकन पचतं आणि लगेच एनर्जीचा बूस्ट देतं. याउलट कॉम्प्लेक्स कार्ब्स म्हणजे एखाद्या मालगाडीच्या इंजिनसारखं हळूहळू पचतं आणि त्यामुळे बराच वेळ टिकणारी एक स्थिर एनर्जी मिळत राहते. तर मग हे जलद इंधन म्हणजे नेमकं काय? तर केळी, खजूर, मध, पांढरा भात हे सगळं त्यात येतं. हे पदार्थ वाईट नाहीत हं, ते फक्त फास्ट एनर्जी देणारे आहेत आणि त्यांची गरज आपल्याला एका विशिष्ट वेळेलाच लागते. आणि जी टिकणारं इंधन आहे म्हणजे सस्टेन्ड फ्युएल, त्यात काय येतं? तर ओट्स, ब्राऊन राईस, रताळी, आपल्या डाळी ह्या गोष्टी. हे पदार्थ आपल्याला दिवसभर किंवा पूर्ण वर्कआउट सेशनमध्ये एकसारखी एनर्जी देत राहतात आणि त्यामुळे ब्लड शुगर लेवल पण स्थिर राहते. चला, आता येऊया सगळ्यात महत्वाच्या भागाकडे. काय खायचं यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे की कधी खायचं, म्हणजे सगळा खेळ टायमिंगचा आहे. तर आपली कार्ब्स खाण्याची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे? याचं एक सोपं सूत्र आहे. बघा, वर्कआउटच्या साधारण 2-3 तास आधी कॉम्प्लेक्स कार्ब्स घ्या, म्हणजे एनर्जी हळूहळू रिलीज होत राहील. मग वर्कआउटच्या साधारण अर्धा एक तास आधी सिंपल कार्ब्स घ्या, इन्स्टंट पॉवरसाठी. आणि वर्कआउट संपल्यावर ह्या दोन्ही कार्ब्ससोबत प्रोटीन घ्या, म्हणजे रिकव्हरी एकदम मस्त होते. मग वर्कआउटच्या काही तास आधी काय खाता येईल? तर ओट्स फळांसोबत खाऊ शकता, किंवा भाज्यांसोबत ब्राऊन राईस, अंड्यांसोबत टोस्ट किंवा दह्यासोबत रताळे. हे सगळे उत्तम पर्याय आहेत. यातून आपल्याला वर्कआउटसाठी लागणारी एक स्थिर ऊर्जा मिळते. आणि समजा वर्कआउटच्या अगदी जवळ आलात आणि एनर्जीची गरज वाटतेय, तर मग एक केळं किंवा थोडे खजूर, नाहीतर साधं मधाचं पाणी. बस, यातून पटकन एनर्जी मिळेल आणि वर्कआउट करताना थकवा जाणवणार नाही. आता वर्कआउट झाल्यावर काय? तेव्हा आपलं शरीर जातं रिपेअर मोडमध्ये. म्हणजे ग्लायकोजन आपण वापरलंय ते परत भरावं लागतं. त्यासाठी डाळ, भात, भाजी किंवा ओट्स घालून केलेली फळांची स्मूदी, अंड्याचं सँडविच असे पदार्थ परफेक्ट आहेत, कारण यात कार्ब्स आणि प्रोटीन दोन्ही मिळतात. तर मग ह्या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? सिंपल कार्ब्सना वाईट असं लेबल लावण्याऐवजी त्यांच्याकडे स्ट्रॅटेजिक म्हणून बघायला हवं. म्हणजे मुद्दा निवडीचा नाहीये, तर मुद्दा टायमिंगचा आहे. खरं तर सर्वात मोठी चूक जी बरेच लोक करतात ती म्हणजे सिंपल कार्ब्स पूर्णपणे टाळणं. एक गैरसमज आहे की साखर म्हणजे नेहमीच वाईट. पण खरं सांगायचं तर वर्कआउटच्या वेळी योग्य प्रमाणात घेतलेले सिंपल कार्ब्स तुमचा परफॉर्मन्स वाढवू शकतात आणि एनर्जी क्रॅश होण्यापासून वाचवू शकतात. आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवायलाच हवी, ती म्हणजे परफॉर्मन्ससाठीचं न्यूट्रिशन हे रोजच्या खाण्यापिण्याच्या नियमांपेक्षा वेगळं असतं.
जी गोष्ट आपण एरवी टाळतो तीच गोष्ट वर्कआउटच्या वेळी आपल्यासाठी फायद्याची ठरू शकते. तर मग सगळा सारांश काय? कॉम्प्लेक्स कार्ब्स वापरायचे आपली एनर्जीची टाकी भरण्यासाठी, म्हणजे वर्कआउटच्या काही तास आधी, आणि सिंपल कार्ब्स वापरायचे इन्स्टंट फ्यूल म्हणून, म्हणजे वर्कआउटच्या अगदी आधी आणि लगेच नंतर. सोपं आहे. शेवटी एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा. आपण आपल्या वर्कआउटला योग्य इंधन पुरवत आहोत की आपल्याच इंधनाशी लढत आहोत? कारण योग्य स्ट्रॅटेजी वापरली तर परफॉर्मन्सही सुधारेल आणि रिकव्हरीसुद्धा लवकर होईल.